हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या प्रत्येकाच्या घरी पहिलं रोप जे लावलं जातं ते म्हणजे तुळशीचं। आपल्या संस्कृतीमध्ये तुळशीला देवाचे स्थान आहे। देवाप्रमाणेच आपण तुळससुद्धा पूजतो। तुळशीला धार्मिक महत्त्व तर आहेच, पण त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये सुद्धा तुळशीला खूप महत्त्व आहे। असं हे धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व असणारं पवित्र असं तुळशीचं रोप आपल्या दारात सुद्धा हिरवगार, डेरेदार, टवटवीत असावं असं प्रत्येकाला वाटतं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुळशीची काळजी कशी घ्यायची याविषयीची माहिती शेअर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुळशीचं रोप व्यवस्थित येण्यासाठी दोन गोष्टींचा समतोल असणे खूप आवश्यक आहे, ते म्हणजे सूर्यप्रकाश आणि पाणी। त्यामुळे तुळशीचं रोप लावण्यासाठी तुम्ही जेव्हा जागा निवडता, मग ते तुम्ही जमिनीमध्ये अंगणात लावा किंवा कुंडीमध्ये लावा, तर त्या ठिकाणी 5 ते 6 तास तरी सूर्यप्रकाश येणे आवश्यक आहे। बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आमच्या घरामध्ये तुळशीचं रोप टिकत नाही किंवा टिकलं तर ते मग व्यवस्थित वाढत नाही। त्यावेळी बऱ्याच वेळा प्रॉब्लेम जो असतो तो सूर्यप्रकाशाचा। अंगणामध्ये किंवा गॅलरीमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येत नाही, त्यामुळे मग तुळशीचं रोप त्या ठिकाणी वाढत नाही। तुळशीसाठी चांगली पाण्याचा निचरा होणारी माती निवडा। त्यामध्ये 70% माती आणि 30% वाळूचं मिश्रण करा। वाळूचं मिश्रण केल्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल आणि पाणी साठून राहणार नाही। कुंडीमध्ये जर पाणी साठून राहिलं तर तुळशीची मुळं कुजतात आणि मग तुळशीचं रोप हे खराब होतं। तुळशीच्या झाडाला खूप सारी खतं देण्याची आवश्यकता नाही, पण आपल्या कुंडीतील मातीचा पोत हा व्यवस्थित राहावा यासाठी महिन्यातून एकदा 1 ते 2 चमचे गांडूळ खत किंवा कंपोस्ट दिले तर आपले तुळशीची वाढ अगदी व्यवस्थित होते। बऱ्याच जणांना असं वाटतं की तुळशीचं झाड हे सीझनल आहे, म्हणजे काही महिने ते टिकतं, त्यानंतर ते खराब होतं, मग ते नवीन रोप आणतात आणि लावतात। पण त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी एक तुळशीचं झाड दाखवत आहे। हे माझ्या घरामधीलच आहे एक झाड। याला जवळपास 4 ते 5 वर्ष झालेली आहेत। अतिशय टवटवीत पानं आहेत याची। याच्या फांद्यावरून तुम्हाला कळत असेल की हे खूप जुनं झाड आहे। वरून तुम्हाला समजेल की तुळशीचं झाड आहे ते बऱ्याच दिवस आपल्या घरामध्ये अगदी व्यवस्थित राहतं। फक्त त्याला योग्य जागा निवडली गेली पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश आला पाहिजे आणि जेव्हा कुंडीतील माती कोरडी दिसेल तेव्हाच पाणी दिलं गेलं पाहिजे, तर झाड अगदी व्यवस्थित राहतं। तुळशीचं रोप जर आपण योग्य सीझनमध्ये लावलं तरच ते व्यवस्थित वाढतं। त्याचा योग्य सीझन आहे तो म्हणजे फेब्रुवारी महिना किंवा मग पावसाळ्यामध्ये कधीही तुम्ही रोप लावलं तर ते व्यवस्थित येतं। या ठिकाणी बघा तुळशीला भरपूर अशा मंजुळा आलेल्या आहेत। याला काही जण मंजिरी पण म्हणतात। तुळशीच्या पूर्णतः सुकलेल्या मंजुळा अशा प्रकारे चोळून आपण मातीमध्ये टाकला तर त्यापासून नवीन रोपे तयार होतात। हे टेरेसवर लावलेलं तुळशीचं प्लांट आहे। अतिशय सुंदर वाढलेलं आहे, कारण याला भरपूर असा मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश मिळतो। तुळशीच्या रोपाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी कुंडीमधील माती आहे ती अशा पद्धतीने आठवड्यातून एकदा मोकळी करून घ्यायची, जेणेकरून जे तुळशीची मुळं आहेत त्याला भरपूर ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे रोपाची वाढ व्यवस्थित होते। त्याचप्रमाणे आपल्याला जर ते प्लांट डेरेदार बनवायचं असेल तर त्याची पिंचिंग करणे किंवा त्याचा शेंडा खुडणे खूप गरजेचं आहे। अशा पद्धतीने आपण एक 2 ते 3 पानाचा शेंडा खुडला तर त्याचे ब्रांचेस सुद्धा फुटतात आणि झाड डेरेदार होते। आणि आपलं तुळशीचं प्लांट जर मोठा असेल तर त्याची सुद्धा योग्य वेळी छाटणी करणे आवश्यक असते। वेळोवेळी छाटणी केल्यामुळे झाडाचा आकार अतिशय डेरेदार होतो, त्याला भरपूर ब्रांचेस फुटतात आणि झाड अतिशय टवटवीत दिसतं। अशा प्रकारे जर आपल्या तुळशीच्या झाडाची आपण काळजी घेतली आणि योग्य सूर्यप्रकाश, पाणी याचा समतोल राखला तर आपलं तुळशीचं प्लांट सुद्धा अतिशय डेरेदार, हिरवेगार आणि टवटवीत होईल। मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गार्डन रिलेटेड नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।